नमस्कार. श्री स्वामी समर्थ. समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, भाजीला काय नसलं की काही डोकंच चालत नाही. म्हटलं आज काय बनवावं. हिरवा पालेभाज्या तर आपल्या घरामध्ये कधी अवेलेबल असतात कधी नसतात. माझ्याकडं तर नव्हत्या. म्हटलं चला आता मसूर आहे आपल्या घरात, तर अख्खा मसूरची भाजी बनवावी. तुम्हाला आवडते का? मला खूप आवडते. म्हटलं चला एकदा ट्राय करावीत. आणि आहोंच्या मागणी खातीर मी ह्या अख्खा मसूरची भाजी बनवलेली आहे. त्यांना खूप आवडते. त्यांना कालच आठवण झालेली, आपल्या घरामध्ये अख्खा मसूर आहे तर तू भाजी बनव. म्हटलं चला बनवते. तर सर्वात प्रथम मी गॅस चालू केला. आता गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. हा कुकर खूप छान आहे. हॉकिनचा कुकर आहे. एक 5 ते 6 मिनटामध्ये आपली कोणत्याही प्रकारची डाळ असू द्या, भात असू द्या, शिजून तयार होतो. त्यासाठी हॉकिनचे कुकर्स बेस्ट आहेत. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कुकरमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं. पाण्याला छान उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर 1 वाटी अख्खा मसूर घातला. नंतर कुकरचं झाकण बंद करून घेतलं आणि 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता 3 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. कुकर थंड होईपर्यंत मी वाटण काढून घेते. त्यासाठी मी सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर यांचं छान वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे पहा, छान वाटण करून घेतलेलं आहे. आता आपला कुकर शिट्ट्या करून पहा थंड होत आहे. छान एकदम वापरायला एकदम छान कुकर आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात. 2 चमचे तेल घातलं. नंतर जिरी, मोहरी आणि कढीपत्ता यांची फोडणी केली. वरतून 2 सुक्या मिरच्या आणि तमालपत्र, दालचिनी घातलेला आहे. नंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. छान असं तपकिरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो मऊ लुसलुशीत होईपर्यंत असा छान परतवून घ्यायचा. टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. मसाल्यांमध्ये मी पहा हळद, लाल तिखट, घाटी मसाला आणि धने पावडर घातलेली आहे. नंतर आपण शिजवून घेतलेला अख्खा मसूर घालायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे. भातासोबत ही अख्खा मसूरची भाजी खूप छान लागते. नक्की ट्राय करून तुम्ही पहा. नंतर आपण वरतून तडका देणार आहोत. आपण फोडणी द्यायच्या भांड्यामध्ये तेल घातलं आणि बनवून घेतलेलं वाटण घातलं. छान चरका बसल्यानंतर आपण बनवलेल्या डाळीमध्ये फोडणी द्यायची आहे. वरतून तडका दिल्यानंतर अशी छान आणि जबरदस्त लागते. नक्की ट्राय करा. खरंच खूप सुंदर लागते. आता गरम पाणी घालू आणि एक उकळी काढून घेऊ आणि 1 चमचा मीठ घालायचं आणि गरम गरम आपली अख्खा मसूरची भाजी तयार आहे. लगेचच खायला बसायचं आहे. गरम गरम खूप छान लागते. आपला पांढरा भात आणि अख्खा मसूर खूप छान लागतो. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भारी झाली आहे ना भाजी. मला आवडली. तुम्हाला आवडली का? हां, छान आहे, छान आहे.